पुणे में क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के निवास स्थान पर फुलेवाड़ा में राष्ट्रीय स्तर के स्मारक का निर्माण कार्य जारी है। इस कार्य का उद्घाटन उप मुख्यमंत्री अजित पवार के हाथों किया गया था, लेकिन फुलेवाड़ा के विस्तार के लिए जगह की कमी और निर्माण में जरूरत से ज्यादा देरी से प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल उठने लगे हैं। इस पर आज पूर्व मंत्री छगन भुजबल ने मुंबई पत्रकार परिषद लेकर प्रतिक्रिया व्यक्त की। 1992-93 सालात काही मला असं वाटतं महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होतं। त्याची खरी किंमत खूप होती, लोकांनी ते वाचावं म्हणून ते 10 रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं। एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला 1 लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा, आणि मी ते पाठवली। हळूहळू प्रसार जो आहे महात्मा फुल्यांचा देशभर झाला। त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो, अरे छापा रे, पुनर्मुद्रण करा, करत नव्हते। परंतु मला असं वाटतं की 2 महिने झाले असावे, मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं असं त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे, कार्यवाही करा, आणि माझ्या समोर त्यांनी ऑर्डर केली। नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं। आमचे काही लोक म्हणत होते किंवा ठीक आहे, अनुदान 100 रुपयाला तरी आम्हाला द्या। चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं 100 रुपये नाही, 50 रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे, आणि ती पुस्तकं जे आहे त्याचा अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे। आपण सगळ्यांनी यावं, पुस्तकं घ्यावी, वाचावी। म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं, सावित्रीबाई फुलांचं म्हणणं, बाकीचा वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे, पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळतं। त्यावेळीची परिस्थिती, ते संदर्भ बरेचसे आता बदललेले आहे, परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागला, कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पोहून जावं लागलं, हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल। माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी। त्याच्याबरोबर एक हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्मा फुलेंच्या आयुष्यावरती, त्याच्यामुळे काही लोकांचं त्याच्यावर आक्षेप आहे। उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा सगळे संदर्भ आंदोलन करत आहेत। निर्माणे तुम्हाला येऊन भेटून गेलेली होती, तुम्ही टीजर आणि गाणे जे आले त्याचे दृश्य आहेत, महात्मा फुलेंना मारहाण केलेली, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब, अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात, जे नाही ते पण जरा जास्त करून कमी असं दाखवतात, पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही। धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं, इतिहास आणि इतर पुस्तकं, त्याच्यामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे। आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही, कारण अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चर मध्ये कमी जास्त, कारण तो सिनेमाचा एक भाग आहे। म्हटलं पण ठीक आहे, तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही तेव्हा आम्ही पुरावा देतो। आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा प्रशस्त, त्यांनी काय म्हणतात ना, ते सेन्सर बोर्ड, बोर्ड जे आहे सेन्सर बोर्ड असेल, सेन्सर बोर्ड, त्याची परमिशन मिळाली। परत त्यांनी आमचा ट्रेनिंग मागितलं, समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं, मग आता करायचं तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही, कुणाच्या भावना दुखवायचं असं नाही। आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे, त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला, पण त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना। पण उलट पक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे, भिडेवाडा देणारे, भिडे ब्राह्मण होते, धवाळकर होते, परांजपर होते, असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूने लढत होते, त्यांना मदत करत होते। आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला, खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल, पण त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे
हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले, खबरदार काय हे शाळा कोणी बंद करू शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूला शिकले सवरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत तिकडे पण आहेत. मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे. त्यावेळेचे संदर्भ बदलले असते, त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतातच असं नाही, असं म्हणत नाही. पण त्यावेळेला असं झालं होतं. महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. पण आता या चित्रपटाबद्दल सेन्सॉर बोर्डाने काही निकष लावलेले आहेत, काही सीन यामध्ये कट करायला लावलेले आहेत. त्याला आता मला काय तशी काही माहिती नाही. मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो. ते काय त्यांचं काय म्हणतात ते मनोज महादेवन आणि प्रोड्युसर त्यांनी सांगितलं साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे, आपण दाखवतच दाखवतो. पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही. पाहून घ्या काय आहे. त्याच्यावरती टीका करताना जयंत पाटील असं म्हणले की इकडच्या प्रोपगंडा मूव्हीज आहेत जसं की केरला स्टोरीज आणि काश्मीर फाईल्स, त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली. त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डावरती टीका करताना ते असं म्हणले की त्याची मानसिकता करून सेन्सॉर बोर्ड कोण काय म्हणतं हे मला काही म्हणायचं नाही. दुसऱ्या काही वादंगात करायचं नाही. मला महात्मा फुले वाडा भिडे वाडा याचं काम पूर्ण झालं पाहिजे. मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजे, वाटण्यात आली पाहिजे. त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतोय. पहिला मराठी सिनेमा काढला आचार्य अत्रे यांनी, त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. मग अलीकडे जो सत्य शोधक सिनेमा सुद्धा अतिशय चांगला काय, पण हिंदी मध्ये पहिल्यांदाच येतो. मला असं वाटतं कोणी विरोध करू नये. आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय. आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले पाहिजे.